आणि योग नसेल तर अशा शेकडो फायली तयार होऊन राहत्या, जागेवर थप्पड काय अहो हजारो फायली तयार केल्या. काय केलं हो ठाकरे सारखा किती हजारो फायली तयार केल्या. मी आता दिल्लीतून येतो म्हणून साहेब गेले की आले नाही, फायली जागेवर थप्पड राहिल्या. काय नाही योग नाही, काय नाही त्याचा योग नाही महाराज. योग असल्यावर त्याला टाइमपास होत नाही, आणि योग नसेल तर थोड्या थोड्या गोष्टी उतरत जातात. हा नियम आहे. बऱ्याच वेळा माणसं म्हणते आपलं काम झालं, फक्त मेनादी करायची सैर आहे. साहेब म्हणले मी आता सुट्टीला गेलो, आल्या साहेब आले का साहेब, आले का साहेब, 8 दिवस जातात. आणि मग साहेबाची बदली झाली म्हणून असं कसं कळत असं कळत नाही. बदली झाली मात्र नव्या अधिकाऱ्याला त्याचा स्वभाव, त्याची मॅचिंग, त्याचं खानपान, त्याच्यामध्ये काय शिजत आहे ती पूर्ण माहिती होईपर्यंत ही असं कळत आहे. कसं कळत आहे, त्रास कळत आहे. कशामुळं योग नसल्यामुळे. म्हणून जगामधल्या साऱ्या योजना योगाच्या ताब्यात. म्हणून योग दर्शन कराने म्हटले अप्राप्तस्य प्राप्ती योगा. अप्राप्त वस्तूला प्राप्त करून द्यायची ताकद योगात आहे. पण सर्व जरी योजना योगाच्या ताब्यात असल्या तर योगाची एक अडचण कोणती काही माणसाची राज्यात चलते. कुठे चलती राज्यात चलते, पण केंद्रात त्याला कोणी विचारित नाही. राज्यामध्ये चौकट चलते, पण केंद्रात काहीच नाही. ज्या मोठ्या फायली आहेत त्या कुटुंब मंजूर होतात केंद्रातून. आता केंद्र शासनाच्या मोठ्या योजना आणायच्या म्हणले त्या राज्यातल्या संधी असलेल्याचा ते फायदा काय फायदा. म्हणून इथं योग योजना तो सारं काम करतो, पण त्याच्या आटोक्याच्या बाहेरची काही गोष्टी